महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न सोडवणार उपमहापौर राजेश राऊत। उपमहापौर राजेश राऊत यांनी घेतला दिव्यांग विभागातील आढावा। आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी दिले। आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी जालना महानगरपालिकेतील कार्यालयातील दिव्यांग विभागाचा आढावा घेतलाय। यावेळी दिव्यांग विभागाच्या वतीने उपमहापौर राजेश राऊत यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी दिव्यांग विभागाचे अध्यक्ष प्रमिला मोरे, अभियंता आशा गाडे, नंदा खलसे, अनिता चंद्रहास, सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे आदींची उपस्थिती होती। या आढावा दरम्यान राऊत यांनी दिव्यांगांच्या येणारी अडचणी जाणून घेतल्या। दिव्यांगांना जास्त निधी देता येईल यासाठी महानगरपालिकेचे महापौर वंदना मगरे आणि आयुक्त आशिमा मित्तल यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचंही आश्वासन उपमहापौर राजेश राऊत यांनी दिले आहे। 11 फेब्रुवारी प्रशासकीय बैठक आयोजित करण्यात आली असून 12 फेब्रुवारी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विद्युतसाठी बैठक लावणार असल्याचे माहिती जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी दिली आहे। वाटलं तुम्हाला आनंद काय वाटलं तुम्हाला? आज महानगरपालिकेमध्ये आपले डॉक्टर किरण जाधव हे जे कमिशनर रिटायर झालेले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक संपन्न झाली। त्या बैठकीला माननीय आपल्या नवनिर्वाचित महापौर वंदनाताई मगरे या ठिकाणी उपस्थित होत्या। सर्व प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रशासनामध्ये कोणत्या पद्धतीनं कार्य केलं पाहिजे आणि आपल्या महापालिकेचं इन्कम कसं वाढवलं पाहिजे या संदर्भात माननीय डॉक्टर किरण जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केलं। त्यानंतर मी दिव्यांग विभाग या विभागाला या ठिकाणी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्याकडून या ठिकाणी माहिती घेतली। त्या माहितीमध्ये मला असं समजलं की जो दिव्यांग विभाग आहे त्यामध्ये 25 आणि 26 या वर्षी त्यांना जवळजवळ 22 लाख रुपयाची मदत आपल्या जालना महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। त्यामध्ये शासनाने जे आता नवीन GR आणला त्या पद्धतीमध्ये दिव्यांग 40पासून तर 60%, त्यानंतर 61पासून तर 80% आणि 80 ते 100% असा एक कॅटेगरी त्यांनी ठरवलेला आहे। 3 टाईपचे। तर जे सुरुवातीचे 40 ते 60 त्यांना 3000, त्यानंतर 3500 आणि 4000 या पद्धतीने जवळजवळ 22 लाख रुपये या ठिकाणी त्यांचं वितरित झालेलं आहे। काही दिव्यांगांना घरकुलसुद्धा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलं। पुढे अजून दिव्यांगांसाठी आम्ही काय करू शकतो या पद्धतीनं आम्ही विरोध करू। त्यासोबतच उद्यापासून प्रशासकीय बैठक या ठिकाणी लावलेली आहे आणि परवा पाणीपुरवठा असेल, स्वच्छता असेल, विद्युत विभाग असेल या संदर्भाची बैठक या ठिकाणी आयोजित केली। असा आमचा दिवस या ठिकाणी सुरू झाला।